नमस्कार मित्रांनो, काल आपण इथे आपल्यासोबत निफ्टी आणि बँक निफ्टी या दोघांचे लेवल्स इथे आपण शेअर केले होते. तर आज आपण त्याचा परफॉर्मन्स पाहूया की इथे त्या लेवलवरती कशाप्रकारे इथे परफॉर्मन्स झालेला आहे. आपण इथे पाहू शकता ह्या बँक निफ्टीच्या लेवल्स आहेत 48,935 आणि 49,039. तर या लेवलवरती बँक निफ्टी इथे गॅप अप ओपन होऊन या लेवलला टेस्ट केल्याच्यानंतर एक थोडंसं 5-10 पॉईंटचा इथे गॅप पडलेला आहे मित्रांनो आणि अपसाईडला मूवमेंट झालेली आहे. आणि अपसाईडला जाऊन इथे हा जो झोन होता वरचा 49,282 आणि 49,338, तर या झोनमध्ये इथे थोडंसं सप्लाय असल्यामुळे इथे थोडंसं करेक्शन आलं आणि त्यानंतर अगेन बँक निफ्टी त्या झोनमध्ये गेली आणि येथे थोडंसं कन्सोलिडेशन करून इथे सपोर्ट बनवून या लेवलला ब्रेकआउट करून बँक निफ्टी जी आहे ती पुन्हा अपसाईडला मुवमेंट एक चांगली रॅली इथे आपल्याला पाहायला मिळेल. आणि अपसाईडला इथे आपण वरती पाहू शकता की 49,631 आणि 49,686. तर या लेवलमध्ये बँक निफ्टी आल्याच्या नंतर इथे या लेवलला 49,631ला ॲज अ रेजिस्टन्ससारखा इथे काही वेळपर्यंत इथे कन्सोलिडेशन केल्याच्यानंतर एक चांगला इथे फॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर ही बँक निफ्टीमध्ये आजचा आपला लेवलचा परफॉर्मन्स राहिलेला आहे. आणि खाली ह्या लेवल्स ब्रेकडाऊन झाल्याच्यानंतर आपण इथं पाहू शकता 49,040 आणि 49,935 या लेवलच्या आसपास इथे जवळजवळ इथे किती पॉईंटचे इथे गॅप राहिला मित्रांनो, 49,063 आणि 49,000, म्हणजे इथे 20 पॉईंटचा गॅप सोडून बँक निफ्टी परत रिकवर झाली आणि या लेवलच्या आसपास इथे येऊन क्लोजिंग झालेले आहे. तर एक छान इथे मूवमेंट आज बँक निफ्टीमध्ये आपल्याला लेवल टू लेवल इथे पाहायला मिळाली. खूपच चांगला परफॉर्मन्स इथे झालेला आहे. आणि उद्यासाठी आपण इथे पाहूया की कशाप्रकारे बँक निफ्टीमध्ये काम होऊ शकते. तर उद्या जर मित्रांनो बँक निफ्टी डाऊन साईडला जायचे असेल तर या लेवलच्या खाली थोडंसं कन्सोलिडेशन केल्याच्या नंतर इथे प्राईज ॲक्शन मित्रांनो म्हणजे समजलं पाहिजे की काय होतं. एक फॉल येईल, चांगला फॉल इथे 49,040 आणि 49,935 या झोनमध्ये प्राईज यायची शक्यता आहे. आणि या झोनलाही जर बँक निफ्टीने ब्रेकडाऊन केला 935 या लेवलला चांगल्या प्रकारे ब्रेकडाऊन झाल्यानंतर इथे आपण 48,606 आणि 48,551, तर या झोनमध्ये सुद्धा बँक निफ्टी येताना आपल्याला दिसू शकते मित्रांनो. तर हे डाऊन साईडचे जे लेवल्स आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. आणि आता पाहूया की वर अप्पर साईडला इथे काय मूवमेंट होऊ शकते. तर जर बँक निफ्टी येथे येऊन जर सपोर्ट क्रिएट करून 49,040 जर इथे सपोर्ट घेतला तर पुन्हा इथे जर ब्रेकआउट आला या लेवलला आणि ब्रेकआउट घेऊन इथे जर सपोर्ट क्रिएट झाला तर 49,338 या लेवलवर जर सपोर्ट झाला तर अगेन आपल्याला इथे 49,631 या लेवल पुन्हा इथे आपल्याला दिसू शकतात मित्रांनो. आणि जर गॅप अप ओपन झाली बँक निफ्टी आणि या लेवल या इथे कुठे आसपास ओपन झाली आणि जर या लेवलला ब्रेकआउट केला तर इथून अजून आपल्याला 200-300 पॉईंटची मूवमेंट बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते. तर अशा प्रकारे आज जे आहे ते बँक निफ्टीमध्ये परफॉर्मन्स झालेला आहे. आणि उद्यासाठी आपण इथे काही ॲनालिसिस केलेलं आहे. तर हे बँक निफ्टीचं ॲनालिसिस आणि परफॉर्मन्स आपण पाहिला. आता आपण निफ्टीबद्दलचा परफॉर्मन्स पाहूया आणि ॲनालिसिस आपण इथे समजून घेऊया मित्रांनो. तर मी निफ्टीचा इथे ग्राफ ओपन करत आहे. तर मित्रांनो इथे निफ्टीचा आपण ग्राफ ओपन केलेला आहे. तर निफ्टी आज गॅप अप ओपन झाली 23,040च्या आसपास आणि थोडंसं करेक्शन या झोनपर्यंत निफ्टी आली आणि येथे एक सपोर्टचा क्रिएशन झाला आणि इथून अप साईडची मूवमेंट स्टार्ट झाली. तर ह्या ज्या लेवल्स होत्या त्या आज सपोर्टसाठी वर्क झाल्या 22,941 आणि 22,965. तर या लेवल सपोर्टसाठी इथे काम झालेलं आहे आणि अप साईडला इथून मूवमेंट झाली आणि वरचा जो झोन आहे मित्रांनो 23,101 आणि 23,116. तर मित्रांनो फक्त 16 पॉईंटचा हा जो झोन आहे 16-17 पॉईंटचा, तर या इथून निफ्टी जी आहे ती पुन्हा इथून फॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि ह्या ज्या लेवल्स होत्या ज्या सपोर्टसाठी बनवल्या होत्या त्या ब्रेकडाऊन झाल्या आणि ब्रेकडाऊन करून येथे सुद्धा हे ज्या डाऊन साईडच्या ज्या लेवल्स आहेत 22,856
तर इथून काही गॅप ठेवून निफ्टी इथे रिकवर झाली आणि 22,931 या लेवलच्या आसपास इथं क्लोजिंग झालेली आहे. तर असा हा आजचा निफ्टीचा आपला परफॉर्मन्स इथे पाहायला मिळाला मित्रांनो. तर लेवल टू लेवल इथेही चांगलं वर्क झालेलं आहे आणि आता उद्यासाठी जर आपण याचं काही ॲनालिसिस पाहायचं असेल तर आपण एक व्ह्यू इथे काय आहे ते बघूया. जर निफ्टी या लेवलच्या खाली जर कन्सोलिडेशन करून काही प्राईज ॲक्शन बनल्याच्या नंतर इथून एक जर डाऊन साईडला आले तर 22,856 22,826 या लेवलला हिट करू शकते आणि इथून जर ब्रेकडाऊन झाला तर तर इथे आपल्या ह्या लेवल्स 22,751 आणि 22,724 हा झोन इथं पाहायला मिळू शकतो मित्रांनो. तर इथे सपोर्टसारखं हे काम करू शकतं. तर इथपर्यंत निफ्टीची मुवमेंट येऊ शकते किंवा याच्याही खाली जाऊ शकते. तर हे डाऊन साईडचा आपण व्ह्यू पाहिलेला आहे आणि जर अप्पर साईडला जर जायचं असेल तर निफ्टीला इथे सपोर्ट घेतल्याच्यानंतर म्हणजे इथून जर गॅप डाऊन ओपन झाले आणि इथे जर सपोर्ट क्रिएशन झालं तर इथून अप साईडला म्हटलं तर ह्या लेवल ब्रेकआउट होणं खूप गरजेचं आहे. तर वरचे जे लेवल्स आहेत 22,965 या लेवलच्या वरती ब्रेकआउट होऊन सपोर्टचं क्रिएशन झाल्याच्यानंतर या लेवल पुन्हा पाहायला मिळू शकतात 23,101 23,118 आणि जर ह्याही लेवलला ब्रेकआउट केला तर 23,222पर्यंत निफ्टी येथे आपल्याला जाताना दिसेल मित्रांनो. तर हे अप साईडचं जे आहे ते ॲनालिसिस केलेलं आहे आणि डाऊन साईडचं ॲनालिसिस केलं आणि आजचा आपण इथे निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीचा लेवल टू लेवल इथे परफॉर्मन्सही पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे इथे आपलं ॲनालिसिस केलेलं आहे आणि मित्रांनो मी इथे एक सांगू इच्छितो की आपल्या या चॅनलवरती कोणतंही कॉल पुट बाय सेलचं कोणतंही रिकमेंडेशन केलं जात नाही आहे. तर केवळ लर्निंग पर्पज या लेवल्स मी आपल्यासोबत शेअर करत आहे. तर मित्रांनो हे हे चॅनल जर आपल्याला आवडलं असेल, हे ॲनालिसिस आवडलं असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.